इसमें राहत बचाव किया जा सकता है या लोगों के डेड बॉडीज हमको लाने की जो प्रक्रिया होगी उसको पूरा किया जाएगा। आणि आपले प्रतिनिधी निलेश फाळके सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात। निलेश, एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय आणि त्यात 3 जण महाराष्ट्रातले आहेत असंही कळतंय। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स काय मिळतायत? निश्चितच यवतमाळ जिल्ह्याच्या वणी येथील जयस्वाल कुटुंब आहेत ते केदारनाथ इथे दर्शनासाठी गेलो होतं, मात्र हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। यवतमाळ जिल्ह्यातील हे मोठी एक शोककळा पसरलेली आहे। राजकुमार जयस्वाल, श्रद्धा जयस्वाल आणि मुलगी 23 महिन्याची मुलगी काशी जयस्वाल यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। महत्वाची बाब म्हणजे 1 वर्षापूर्वी मुलगी काशीच्या नावाने राजकुमार जयस्वाल यांनी वणीमध्ये काशी शिवपुराण महाकथा पर्वाचं आयोजन केलं होतं। याला प्रदीप मिश्रांजी यांच्या उपस्थितीत हे महापुराण झालं होतं आणि मुलीच्या नावाने केलं होतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो मुलगा आहे विवान नावाचा, तो ऐनवेळी पांढरकवडा येथे आजोबाकडे थांबल्याने तो या दुर्घटनेत बचावलाय। एकंदरीत जर पाहिलं तर हेलिकॉप्टर दुर्घटनेमध्ये महाराष्ट्राच्या यवतमाळच्या वणी येथील जयस्वाल कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे। तिघांचाही याच्यात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे। बरं, निलेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळून एक भीषण अपघात झालेला आहे आणि यात आतापर्यंत एकूण 7 जणांचा मृत्यू झालेला आहे। या दुर्घटनेत महाराष्ट्राच्या 3घांचा देखील मृत्यू झालेला आहे। यवतमाळचे जयस्वाल पती पत्नी आणि त्यांची 2 वर्षाची मुलगी या अपघातात दगावलेली आहे। तर जयस्वाल कुटुंबीय हे यवतमाळमधील वणी येथील रहिवासी आहेत आणि या हेलिकॉप्टर दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झालेला आहे। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया 100 हेडलाईन।